पुणे निबंधक प्रकरणाला नवे वळण, वकिलांचा स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्याचा दावा. पुण्यातील हवेली क्रमांक 20 सह दुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता वकिलांची बाजूही समोर आली असून प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. वकिलांचा दावा काय? वकिलांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली माहिती एकतर्फी असून ती दिशाभूल करणारी आहे. वाद सुरू असताना संबंधित निबंधकांनी केबिनमध्ये हुज्जत घालत पेपरवेट फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी मागील दरवाजातून येत बांबूने वकिलावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वतःच्या बचावासाठी म्हणजेच स्वसंरक्षणासाठी वकिलांनी तोच बांबू हातात घेऊन प्रतिकार केल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे बार काउन्सिलची भूमिका. या प्रकरणात वकिलांविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून त्यामुळे वकील वर्गाची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप पुणे बार काउन्सिलने केला आहे. संबंधित गुन्हा मागे घेण्याची मागणी करत वकिलांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण माहिती न घेता वक्तव्य केल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातही वकील वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे पेज फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.